जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो. काय बा शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लसूण प्रक्रिया उद्योग. या उद्योगाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत लसूण प्रक्रिया म्हणजे काय, लसूण प्रक्रिया उद्योगाकरिता आवश्यक परवाना म्हणजे कुठून लायसन घ्यावं लागतं, लसूण प्रक्रिया याची प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने प्रोसेस केला जातो तो, या उद्योगाकरिता अंदाजित खर्च किती येतो, तसेच उद्योगात वापरली जाणारी यंत्रसामग्री व मशिनरी कोणत्या कोणत्या आवश्यक आहे, आणि उद्योगासाठी या लसूण प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान कुठून मिळतं आणि किती मिळतं, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो, आम्हाला फक्त मोटिवेशन मिळतं. लसूण प्रक्रिया म्हणजे काय? लसूण हा व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये लसणाचे चांगले उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साठवणूक योग्य प्रकारे न केल्यास लसूण कुजतो, सडतो किंवा त्याला कोंबे येतात. यातून शेतकऱ्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी लसूण प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सामान्य घरासोबतच हॉटेल, खानावळ, दुकान, फूड इंडस्ट्रीज, मॉल या ठिकाणी लसणाच्या पेस्ट, पावडर, प्युरी, लोणचे, पाकळ्या म्हणजे फ्लेक्स, चकत्या म्हणजे स्लाइस यासारखी विविध मूल्यवर्धित पदार्थाची मागणी वाढत आहे. निर्यातीसाठी चांगली संधी मिळते. ह्या सर्व गोष्टी बनवणे म्हणजे लसूण प्रक्रिया करणे होय. उद्योगासाठी आवश्यक परवाना. हा उद्योग व्यक्ती, गट, शेतकरी, महिला बचत गट यापैकी कोणीही लसूण प्रक्रिया उद्योग उभारू शकतो. हा उद्योग खाद्यपदार्थाशी संबंधित आहे, त्यामुळे याला FFSAI चे म्हणजे फॅशीचे लायसन काढणे अनिवार्य असते, आणि फॅशीचे लायसन हे इझिली निघून जातं. याला काही खूप मोठी प्रोसेस आहे नाही. लसूण प्रक्रिया. आता आपण बघणार आहोत की लसूण प्रक्रिया यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लसूण प्रतवारी म्हणजे गार्लिक ग्रेडर करायचं आहे. यंत्राद्वारे लसणाची वजन, आकार यानुसार प्रतवारी केली जाते. हाताने लसूण निवडायच्या प्रक्रियेसाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. यंत्रामध्ये स्टेनलेस स्टीलच्या चकतीत 3 छिद्र असून त्याचे आकार 30 मिलीमीटर पेक्षा लहान, 40 मिलीमीटर आणि 45 मिलीमीटर व त्यापेक्षा मोठे असतात. सर्व लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर रोटरी स्क्रीनच्या साहाय्याने वेगवेगळ्या आकाराच्या छिद्रानुसार लसणाची विभागणी होत जाते. लसूण वेगवेगळ्या कॅरेटमध्ये पाठवले जातात. याची अचूकता ही 82% असते. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. यानंतर दुसऱ्या प्रोसेस म्हणजे लसणाच्या पाकळ्या काढणे. लसूण ब्रेक करणे म्हणजे लसणाचे गाठे हे फोडणे. लसूण गट्ट्यापासून पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. यात कुडीच बटन्स, कन्व्हेयर आणि एक पोकळ सिलेंडर असते. लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर कन्व्हेयरने पुढे ढकलले जाऊन त्यावर बटनच्या साहाय्याने घर्षण केले जाते. यामुळे पाकळ्या वेगळ्या होतात. या पाकळ्याच्या खाली कंटेनरमध्ये जमा केलेल्या जातात. उरलेल्या लसणाचा कचरा हा पोकळ सिलेंडरच्या साहाय्याने बाहेर फेकला जातो. यानंतर लसूण साल काढणे, गार्लिक पिलिंग. लसणाची साल काढणे हे खूप किचकट आहे. म्हणजे आपले नखं बऱ्याच वेळा कामातून चालले जातात या लसणाच्या चक्करमध्ये, आणि खूप वेळ काम आहे. मोठ्या प्रमाणात लसूण सोलण्यासाठी बाजारात सोलणी यंत्र उपलब्ध आहे. लहान मोठ्या प्रमाणात बरेचसे यंत्र आहे मार्केटमध्ये. या यंत्राच्या हॉपरमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या जातात. त्यामुळे फिरत्या स्क्रबर बॅलरमध्ये लसणावर घर्षण होऊन त्याची साल वेगळी केली जाते. डी स्क्रीनच्या साहाय्याने सोललेले लसूण हे खालच्या बाजूस कंटेनरमध्ये जमा होतात. सोललेली साले फ्रायटरच्या साहाय्याने बाहेर फेकली जातात. फ्रायटरची गती 1440 फेरे प्रति मिनिट इतकी असते. या यंत्राची क्षमता प्रति तास
30 ते 40 किलो असून टाकलेल्या पाकळ्या 90% पर्यंत साली वेगळ्या केल्या जातात. म्हणजे 10% आपल्याला हातीनं करावं लागू शकते. 4 नंबरला लसणाची पेस्ट करणे. गार्लिक पेस्ट. बहुतांश प्रत्येक भाजीमध्ये चवीसाठी लसूण पेस्ट वापरली जाते. त्यामुळे तयार लसूण पेस्टला घरगुती आणि हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या यंत्राच्या हॉपरमध्ये सोललेले लसूण ओले करून टाकले जातात. पुढे त्याला ठेचले जातात. त्यानंतर बसविलेल्या रोलरला उलट्या दिशेने फिरून क्रश केलेले लसणावर दाब टाकून पुढे ढकलला जातो. पुढे आपल्या गरजेनुसार योग्य त्या आकाराची पेस्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या व्यासाची म्हणजे 2 ते 8 मिलीमीटर छिद्रे असलेली चाळणी लावलेल्या असतात. तयार पेस्ट चाळणीतून कंटेनरमध्ये जमा होते व त्याचे पुढे पॅकिंग केले जाते. 5. लसणाचे वाळलेले काप करणे. गार्लिक फ्लेक्स. लसणाच्या वाळलेल्या कापाचा फ्लेक्सचा उपयोग भाज्या, ब्रेड यासह औषध निर्मिती उद्योगात केला जातो. सोललेला लसूण पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. स्लायसरच्या साहाय्याने त्याचे बारीक बारीक काप बनवून घ्यावे. हे काप ट्रेमध्ये पसरून वाळवण यंत्रामध्ये 80 अंश सेल्सिअस तापमानाला 7 ते 8 तासासाठी वाळवावेत. वाळलेले काप LED पिशवीमध्ये भरून वर्षभर साठवता येतात. यानंतर 6वी प्रोसेस म्हणजे लसूण दळणे. गार्लिक ग्राइंडर. लसूण पावडरचा उपयोग बेकरीजन्य पदार्थात केला जातो. वाळलेल्या लसणापासून स्टेनलेस स्टीलच्या ग्राइंडरमध्ये भुकटी बनवली जाते. या उद्योगाची उभारणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी करावी. म्हणजे ज्या ठिकाणी लसणाचं प्रोडक्शन होतं शेतामध्ये त्या भागात जर याची उभारणी केली म्हणजे वाहतुकीवरील खर्चाची बचत होईल. प्रक्रिया पदार्थाच्या विक्रीसाठी उत्तम व आकर्षक पॅकिंग करावी. म्हणजे आपण जो दळून पावडर बनवलेली आहे, त्यानंतर पेस्ट बनवलेली आहे किंवा त्याला कापून स्लाइस केलेले आहे ड्रायवाले, हे सर्व आकर्षक अशा पॅकिंगमध्ये पॅक करायचे आहे. आणि पॅक केल्यानंतर त्याची पॅकिंगसाठी त्याची छोटी यंत्रे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध राहते आणि त्याचा वापर केल्यास आपल्याला अधिक फायदा होतो आणि अधिक प्रॉफिट होते. आता अंदाजित खर्च, यंत्रसामुग्री म्हणजे कोणत्या कोणत्या मशिनरीज लागणार आणि त्या मशिनरी विकत घेण्यासाठी काय काय आपल्याला खर्च येतो हे आपण आता पाहणार आहोत. 1. लसूण प्रतवारी करण्याचे यंत्र. हे यंत्र पूर्णपणे स्टील व लोखंडाचे बनलेले असून 3 फेज वर चालणाऱ्या या यंत्रात 3 HP विद्युत मोटर लावलेली असते. या यंत्राची क्षमता तासाला 100 ते 120 किलो लसण प्रोसेस करते. मशीन कार्य करत असताना अधिक कंपने म्हणजे व्हायब्रेशन जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यंत्र जागा सोडू शकते. हे टाळण्यासाठी त्याच्या ग्राउंडिंग साइडरला नट बोल्ट लावून लाकडाचा बेस्ट तयार केला जातो. त्यामुळे ते व्हायब्रेशन वगैरे होणार नाही. या मशीनची किंमत 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला किती ताशी प्रोसेस करायची मशीन घ्यायची आहे त्यावर डिपेंड आहे. आणि दुसरी मशीन म्हणजे लसूण पाकळ्या काढण्याचे यंत्र. हे तुम्हाला आवश्यकच आहे कारण की लसूण फोडणे हा पण एक खूप किचकट असा कार्यक्रम आहे. पूर्णपणे लोखंडाच्या या यंत्राचे वजन 50 किलो असून ते 3 फेजवर चालते. त्याला 5 HP मोटर लावलेली असते. यंत्राला ठेवण्यासाठी 2x2 फुटाची जागाही पुरेशी असते. याला कुशल कारागिराची काही आवश्यकता राहत नाही. यंत्र चालवण्यासाठी कोणी पण हे यंत्र हाताळणी करू शकते. यंत्राची कार्यक्षमता तासाला 60 ते 80 किलो आहे. यामध्ये स्वयंचलित व अर्ध स्वयंचलित असे 2 प्रकार आहेत. प्रत्येक वापरानंतर यंत्र गरम पाण्याने धुवून घ्यावे म्हणजे हा यंत्र हायजीन राहील. या यंत्राची किंमत 25,000 ते 3 लाखापर्यंत आहे. तुम्हाला किती कॅपॅसिटीचं यंत्र बसवायचं आहे त्यावर ही किंमत ठरलेली असते. यानंतर लसूण साल काढणे यंत्र. गार्लिक पिलिंग मशीन.
या यंत्राची क्षमता प्रति तास 30 ते 40 किलो असून टाकलेल्या पाकळ्याच्या 90% पर्यंत साल वेगळी केली जाते. पूर्णपणे फ्रूट ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनवलेल्या या यंत्राचे वजन 45 किलो आहे. त्यासाठी जवळजवळ अर्धा HP ची मोटर बसविलेली असते आणि त्याला 220 व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्राला 0.5 HP ची मोटर विद्युत जोडलेली असते. यंत्र मागणीनुसार सिंगल फेज व 3 फेज मध्ये उपलब्ध राहते. या स्वयंचलित यंत्राचे ड्राय फिलिंग व वेट फिलिंग असे 2 प्रकार उपलब्ध आहे. ड्राय फिलिंग यंत्राची किंमत ही वेट फिलिंग यंत्रापेक्षा जास्त असते. यात तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार 60,000 पासून याची सुरुवात होते ते 2.5 लाखापर्यंत हे यंत्र आहे. तुम्हाला ज्या कॅपॅसिटीचा तुम्ही प्रोजेक्ट टाकू राहिले त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता. लसणाची पेस्ट करण्याचे यंत्र गार्लिक पेस्ट मशीन. या यंत्राची क्षमता प्रति तास 80 ते 100 किलो आहे. 30 ते 40 किलो वजनाच्या या यंत्राची बांधणी पूर्ण स्टेनलेस स्टीलच्या असून आतील भागातील क्रशर, रोलर, कटर इत्यादी फ्रूट ग्रेड स्टीलचे बनलेले आहेत. 3 फेजवर चालणाऱ्या या यंत्रामध्ये म्हणजे 0.5 HP किंवा 1 HP ची मोटर जोडलेली असते. हे यंत्र अर्ध स्वयंचलित असून वेगवेगळ्या चाळण्या लावण्याची सोय सुद्धा यामध्ये असते. कांदे, लसण, आले, मिरची या एकाच यंत्रामध्ये या सर्व गोष्टीच्या तुम्ही पेस्ट करू शकता. या यंत्राच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला किती प्रोडक्शन काढायचं आहे ते 15,000 पासून ते 2,25,000 पर्यंत या यंत्राची किंमत आहे आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्या घरचं मिक्सर पण यात कामी येऊ शकते. त्यानंतर लसणाचे वाळलेले काप करण्याचे यंत्र गार्लिक फ्लेक्स मशीन. या प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे ट्रे ड्रायर बाह्यतः लोखंड वा पत्र्याचे बनवलेले असून आतील भाग ॲल्युमिनियमचे असतात. त्यात आपल्या गरजेनुसार 6, 8, 12, 36, 48 स्ट्रे बसवण्या इतके प्रकार उपलब्ध आहे. 3 फेजवर चालणारे हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित आहे. त्यात 50 ते 200 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता देता येते. आपल्याला बाहेरून तापमान कळण्यासाठी व नियंत्रणासाठी डिजिटल दर्शक पेटी म्हणजे डिजिटल मीटर एक बाहेर लागलेलं असते. आतील बाजूला लहान आकाराचा पंखा असून आत उष्ण हवा खेळती ठेवते. स्ट्रेनुसार यंत्राची क्षमता बदलते म्हणजे त्याची स्ट्रेनुसार किंमत सुद्धा बदलते. म्हणजे तुम्हाला किती कॅपॅसिटीचे पाहिजे आहे त्यानुसार याची किंमत कमी जास्त होते. 15 ते 2,25,000 किंवा 50 लाखापर्यंत या यंत्राची किंमत आहे. यानंतर मित्रांनो शेवटचं म्हणजे लसूण दळणी यंत्र गार्लिक ग्राइंडर मशीन. 3 फेजवर व सिंगल फेजवर चालते. यंत्राचे वजन हे 30 किलो असून यंत्राला 2, 3, 4, 5, 10 म्हणजे जे तुम्हाला ज्या पद्धतीचा पावडर बनवायचा आहे, ज्या पद्धतीची बारीक भुकटी बनवायची आहे लसणाची त्या मिलीमीटरच्या जाळ्या तुम्हाला त्यात बसवाव्या लागेल आणि यंत्राच्या खालच्या बाजूला 10 किलोची टाकी असते. जर जास्त कॅपॅसिटीचं असेल तर 20 किलो, 30 किलो, 50 किलोची सुद्धा कॅपॅसिटी असते. कॅपॅसिटीनुसार याची किंमत ठरवली जाते. 30,000 पासून तर 1,25,000 पर्यंत याची किंमत असते. यामध्ये तुम्ही अद्रक, लसण, मिरची बरेचसे असे खाद्यपदार्थ तुम्ही एकाच चक्कीमध्ये बारीक करू शकता. शासन अनुदान कुठल्या स्कीमच्या अंडरमध्ये या लसण प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता अनुदान मिळतं ते पाहू. विविध योजनांमधून अर्थसहाय्य उपलब्ध होते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक व गट लाभार्थी यांना भांडवली गुंतवणुकीसाठी एकूण पात्र प्रकल्प किमतीच्या कमाल 35% व अधिकतम 10 लाखापर्यंत अनुदान मिळतं. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.